तयार झालेले आहेत आपले खारे शंकरपाळी। हे चहासोबत किंवा मुलांना वाळलं खाण्यासाठी खूप छान लागते। तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं बनलंय तुमचं खारे शंकरपाळी। नमस्कार, आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खारेपुरीची रेसिपी बघणार आहोत। प्रवासाला जाताना खारेपुरी हे बेस्ट पर्याय आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। मैदा घेतला मी 200 ग्रॅम, कस्तुरी मेथी, ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ह्या मैद्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आपल्याला। मैदा चाळून घ्यायचा आहे। मैदा असं छान चाळून झालं त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे, ओवा आणि कस्तुरी मेथी थोडीशी असं चोळून घालायचं आहे। आणि ह्यात कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। हे तेल गरम झालेलं आहे, एकच चमचा असं घालून घेऊ। लगेचच आपण त्या तेलामध्ये हात घालायचं नाही आहे, हाताला भाजू शकते। थोडं थोडं करत असं चोळून घ्यायचं आहे। तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे। तेल सगळीकडे असं चोळून झालेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ। कणिक मध्यमच मळायचं आहे, जास्त मऊ किंवा जास्त हार्ड करायचं नाही आहे। हे बघा असं कणिक होते तयार, जास्त मऊ नाही जास्त हार्ड नाही। हे एक अर्धा तास आपण झाकून ठेवू। अशाच प्रकारे तुम्ही तिखट शंकरपाळी जर करणार असाल तर थोडंसं पिठामध्ये तिखट घालून कणिक मळून ठेवलं की ते मस्त तिखट शंकरपाळी तयार होते। हे एक अर्धा तास याला रेस्ट देऊ। अर्धा तास झालेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालूया आणि तेल गरम होईपर्यंत आपण शंकरपाळी कट करून घेऊ। असं थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं, एकच मिनिट, आणि त्यातला गोळा काढून घेऊ। आपण पोळीला चपातीला काढून घेतो एवढं गोळा काढून घ्यायचा आणि एकदम पातळसर पोळी करून घ्यायची। ही पोळी एकदम पातळसर करून घ्यायची आहे। वरून लागलं तर थोडंसं पीठ लावायचं आहे त्याला, जेणेकरून खाली चिकटणार नाही। असं गोल लाटून घ्यायचं आहे। हे असं मी सगळी पोळी लाटून घेतलेली आहे। त्याची जाडी तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक पातळसर केलेलं आहे। आता एक चाकू घ्यायचं आणि हे असं टोचा मारत यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जेव्हा तेलात सोडतो तेव्हा ते फुगत नाही। ते फुगू नये म्हणूनच असं करायचं आहे। असं करून झालं की मग शंकरपाळी आपण कापायची आहे। एक कडाचं साईड आहे, काढून टाकायचं, त्याला आकार येत नाही। आणि याला शंकरपाळीचा आकार द्यायचा। तुम्ही चौकोन देऊ शकताय, शंकरपाळीचा देऊ शकताय, नुसताच लांबडा असा करू शकताय। तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। मी असं आयताकार करणार आहे।
आणि हे काढून आपण तळून घेऊ. हे सगळं पहिल्यांदा सुट्टं करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये सोडायचं आहे आपल्याला. खारे शंकरपाळी करताना तेल एकदम कडकडीतच पाहिजे. ते बघण्यासाठी थोडंसं आपण कणिक घालून बघू. तेल आपलं एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण सगळे शंकरपाळी घालून घेऊ. ते एकमेकाला चिकटू द्यायचं नाही आहे. शंकरपाळीला असं सोनेरी कलर आलं की लगेच काढून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत बनतात. खायला खूप खमंग लागतं हे. आपण सगळं शंकरपाळी आता तळून घेऊ. तेलाची गॅस तोपर्यंत मंद ठेवूया आपण आणि हे दुसरं गोळा करून घेऊ. ते काठ काढलेलं पण आपण घ्यायचं आहे. परत पोळी एवढं कणिक घ्यायचं आहे. एक पोळी होईल एवढं आणि पातळसर लाटून घ्यायचं आहे. असं पातळसर पोळी लाटून परत एकदा आपण टोचा मारून घेऊ. असं टोचा मारून झालं की बारीक छोटे छोटे आयताकार काप करून घ्यायचं आहे. एवढ्या आकाराचे कट करून घेते मी. आता हे सुट्टं करून तेलामध्ये सोडूया. तर तयार झालेले आहेत आपले खारे शंकरपाळी. तुम्ही बघू शकता हे 200 ग्राम मैद्यापासून केलं आहे. माझं ताट भरून झालेलं आहे. तुम्ही 1 किलोचं मैदा आणून जर केला तर मोठ्या डब्याने एक स्टीलचा डबा तुमचं निवांत खारे शंकरपाळी होऊन जाते. शाळेतून मुलं घरी आल्यावर कुरकुरे ते मागतात, त्याऐवजी तुम्ही हे त्यांना घालून देऊ शकता. मी एक शंकरपाळी तोडून दाखवते. किती कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही घरी करून कमेंटमध्ये मला सांगू शकता चांगलं झालं आहे का. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.